त्यांचं मत आणि सगळ्यांचं मत तेच ते चार यांच्याबद्दल त्या ठिकाणी असावं, याच्या पलीकडे दुसरं कुठलं नाही. आणि एका महिला आमदारांनी ते बोलून दाखवलं, ते एका व्हिडिओवर आलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं. याच्यावरनं समजून घ्या की एखाद्या नेत्याला जर आमदारांपासूनच लांब काही लोक ठेवत असतील, ते चार लोक ठेवत असतील, तर मग बाकीच्यांचं काय. तरी दादा हे दादा असल्यामुळे त्या गोष्टी तशा होऊन देत नव्हते. पण तरी जर होत असेल तर काकेंनी सुद्धा कुठेतरी सांभाळून राहिलं पाहिजे, एक पुतण्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो. शोकसभेमध्ये जो व्हिडिओ दाखवण्यात आला त्याच्यामध्ये पण अजित पवार यांची कारकीर्द दाखवताना शरद पवार यांचा एकही फोटो दाखवला नाही. आणि दुसरी गोष्ट 2022 नंतरचे अजित पवार दाखवले. 6 वेळा मुख्यमंत्री असलेल्या माणसाची कारकीर्द दाखवताना कमी पडलं. माझं एकच मत आहे की साहेबांचा फोटो दाखवला का नाही दाखवला, लोकांना माहितीये की साहेबांचं अजित काकांवर प्रेम होतं, अजित काकांचं साहेबांवर प्रेम होतं. आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचा काय वाटा हे दुनियाला तिथं माहितीये. महत्वाचं काय, तो व्हिडिओ बघत असताना आमच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाणी आलं, पण मनामध्ये एक शंका होती आणि एक कुठेतरी खंत सुद्धा होती की अजितदादांचं काम हे 40 वर्षाचं राजकीय कारकीर्द त्यांची आहे, त्यांचं काम आहे. पण दाखवत असताना जेव्हा कॅश बॉक्सच्या पद्धतीने फक्त 2 वर्षाचाच विषय त्या ठिकाणी दाखवला, पण त्यांचं बाकीचं जे काम आहे, जेव्हा 85 सालापासूनचं ते असेल ना, तर त्याच्या आधीपासूनचं असेल, जर तुम्हाला कोऑपरेटिव्ह मुवमेंट पासून बघायचं असेल, त्या गोष्टी दाखवल्या नाही. म्हणजे दादांचं एवढं मोठं कार्य असताना सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते छोटंसं का दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि फक्त 2 वर्षाचंच तिथं का दाखवलं गेलं. म्हणजे कुठंतरी एखाद्या एजन्सीने काय केलं हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. कॅश बॉक्स जी कुठली एजन्सी असेल, का दादांनी काय केलं हे दाखवायचा प्रयत्न ते करत होते. दादांचं जर खरंच त्यांना दाखवायचं झालं असतं तर कुठेतरी तो व्हिडिओ अजून मोठा आणि अजून चांगला होऊ शकला असता, एक दादांचा फॅन म्हणून आणि एक नागरिक म्हणून मला वाटतं.